आजचा पूर्ण दिवस माझा हेक्टिक गेला आहे ना, एवढा काय सांगू आता. तर इकडं सकाळ सकाळ मस्तपैकी कोमट पाण्यापासून माझी सकाळची सुरुवात केली. आणि आता आजपासून चालू झालं बरं का माझं दुकानला जायचं. आता दुकान तर माहीत नव्हतं, पण आता कसं म्हणतात ना, शोधल्यावर तर देवसुद्धा सापडतो. मग मला किराणा दुकान का नाही सापडणार. मग दूध वगैरे आणलं, काही थोडंफार सामान राहिलं होतं आणायचं. नंतर चहा वगैरे केला आणि म्हणले काहीतरी नाश्त्यासाठी पण कर, म्हणून मग लगेचच म्हटलं रवा भाजून घेते आणि थोडासा जास्तीच भाजून ठेवला, नंतर कधी देवांशला काय बनवायचं झालं तर म्हणून. आणि उपीट बनवून सगळ्यांनी नाश्ता केला. आता म्हटलं नाश्ता केलेला आहे सगळ्यांनी, तर मी माझी बाकीची कामं आवरून घेते. आता हा सगळा राडा माझा मुंबईहून आणलेल्या कपड्यांचाच होता बरं का. तर ह्याच्यामध्ये एक बॅग ही जी पूर्ण होती ना, ती पूर्ण देवांश कपड्याची होती. जे लहानपणीचे तिचे कपडे होते तेच मी ठेवले होते सांभाळून. जे की त्याला बड्डेला किंवा नाव ठेवायला जे आले होते ते नवीनच होते आणि ते त्याला येत नव्हते त्यावेळेस, त्याची तब्येत खूप जास्त होती. मग नाव ठेवायला आलेले कपडे मी त्यात ठेवलेले होते. म्हटलं जाऊ दे, नंतर कोणाच्या तर कामी येईलच. मग म्हणून नंतर आवरायला घेतलं. पण काय म्हटलं, हे काय आवरणार नाही दिवसभर जरी आवरायला बसले तर. काम आणि स्वयंपाक तसाच राहून जाईल, म्हणून पहिल्यांदा तर स्वयंपाक केला. आणि मला ना हे पिठाचे डब्बेसुद्धा त्यांनी सामानामध्ये चालले होते तिकडले, मग ते सुद्धा घासले, व्यवस्थित धुतले आणि त्यामध्ये ना पिठं वगैरे भरून ठेवली. गावाकडून ना मी थोडेसे पिठं आणले होते. म्हटलं आता इथे गिरणी सापडते नाही सापडते आणि आलेल्या लागतंच नाही, तर कुठं नंतर पिठं दळून आणा ही करा. त्यापेक्षा मग आई तेच गावाकडून आणले होते दळलेले पिठं. मग ते डब्यामध्ये भरून ठेवले आणि मग नंतर सगळा राडा आवरायला घेतला. कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या आणि काय बापरे, एवढे सगळे कपडे तिकडे होते, मला तर लक्षात सुद्धा नव्हतं. पण बरंच सामान माझा नवरा तिकडे विसरून आलेला आहे बरं का. आणि मेन गोष्ट तर ज्या गोष्टी लागणाऱ्या होत्या त्याच गोष्टी ते विसरून आलेत. असो, त्या गोष्टी मी नंतर आणणारच आहे जाऊन. तर मी इकडे हे बॅग वगैरे म्हटलं वरीच ठेवून टाकते आता, कारण तेचं काय एवढं काम नाही आहे आणि खाली कशाला पसारा सगळीकडे. आता बघा ना, दिवस संपत आला, 4 वाजत आला, तरी सुद्धा हा राडा काय माझा संपत नव्हता. पटकी सगळा राडा आवरला आणि देवांशने आणि मी मस्तपैकी चहा वगैरे घेतला, नंतर फरशा वगैरे पुसून घेतल्या. चला तर मग आजचा ब्लॉग इथे सेंड करते. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.